बाळू पुकार, नाव पुकार, नाव 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 पुकार की कोण काय करते. यानंतर मान्यवरांचा परिचय मी आपणास करून देत आहे. आदरणीय श्री रामभाऊ सातपुते हे आपल्या गावचे जावई आहेत, तसेच ते उत्कृष्ट व्याख्याते आहेत. आज आपल्या वाणीने आपणास मंत्रमुग्ध करण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत. अतिथींच्या आगमनाने झाले वातावरण प्रसन्न उल्हासित करून उपकृत आम्हा स्वीकारावे आमचे स्वागत. मी रामभाऊ सातपुते यांचं स्वागत सत्कार करण्यासाठी धोंडीराम नाना यांना पुढे बोलवतो. पहिलं घ्यायचं रे, पहिलेच घेऊन ठेवायचं ना सगळेच आणा. आता मग हे आणा की लवकर रे, हे आणा की लवकर. नाव नाही फुलं हात काय झालं. काय अडपड ना पुन्हा घाला काय तेज तुमचे आहे सूर्यचंद्राहुनी, जास्त तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र. ज्ञानरूपी मार्गाचा पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा, त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा. त्यासाठी मी अध्यक्षीय भाषण करण्यासाठी आपले व्याख्याते रामभाऊ सातपुते सर यांना निमंत्रित करतो. संपूर्ण जगाला अडीच वर्षापूर्वी शांतीचा संदेश देणारे तथागत महात्मा गौतम बुद्ध
तमाम महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवराय, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, क्रांतिअग्नी महात्मा ज्योतिबा फुले, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, नरवीर उमाजी नाईक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, संत तुकाराम, संत गाडगे बाबा, कर्मवीर अण्णा, हुतात्मा बाबूगण, हुतात्मा कुर्बान हुसेन यांच्या क्रांतिकारी विचाराला अभिवादन करतो. मंडळी, शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासारखा तर विषय शिल्लक राहिलेला नाही. मैदानावर खेळण्यासारखा आता खेळ समोर दिसत नाही. घराने आई मुलांच्या करण्यासारखा एखादा संस्कार आता अस्तित्वात नाही. भावासाठी वनात जाणारा भाव या देशाने पाहिलाय. भावाच्या पादुका राजगादीवर ठेवून राजकारभार करणारा भाव सुद्धा या देशाने पाहिला. आणि 5 फुटावून भावाच्या छाती धडाधड गोळ्या झडणारा महाजन सुद्धा या देशाने पाहिला. या देशात करणं शापित राहिला, एकलव दुर्लक्षित राहिला. तसाच 134 वर्षानंतर सुद्धा बाबासाहेबांचा विचार उपेक्षित राहिला. त्यामुळे आज या आपशिंगच्या मातीमध्ये हा नवा डाव आपल्याला मांडावा लागला. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उद्या 134वी जयंती आपण साजरी करतोय. मंडळी, चौदा एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातल्या महू या गावी बाबासाहेबांचा जन्म झाला. आणि गाव कुसाबाहेरच्या एका विश्वामध्ये पिढ्यानपिढ्या असणारा अंधार नाहीसा झाला. आणि अशाच एक प्रकाश करून बाबासाहेबांच्या जन्मानं तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचला. रामजी आंबेडकर, भीमाई आंबेडकर यांच्या पोटी 14 रत्न खऱ्या अर्थानं जन्माला आलं. गाव कुसाबा राहणाऱ्या उपेक्षित अशा महार जातीत बाबासाहेबांचा जन्म झाला.